नमस्कार मंडळी, श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सगळ्यांना माझा स्वामीमय नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर असं म्हणतात की श्री सद्गुरू स्वामी समर्थ कर्दळीच्या वनामध्ये गेल्या कित्येक हजार वर्ष तपश्चर्या करत होते. तपश्चर्या करत असताना स्वामींच्या अवतीभोवती मुंग्यांचं फार मोठं वारुळ तयार झालेलं. आजूबाजूला झाडं वेली खूप प्रमाणात वाढलेल्या. काही काळानंतर तिथे एक व्यक्ती लाकूड तोडण्यासाठी येते. तर तिच्या हातातली कुऱ्हाड सुटते आणि त्या वारुळावर जाऊन पडते. ती वारुळावर पडताच त्या वारुळातून रक्तस्राव होतो. हे बघून त्या लाकूड तोडणाऱ्या व्यक्तीला जरा भीती वाटते आणि मागे सरकते. एखादा दिव्य प्रकाश बाहेर पडावा तसं श्री सद्गुरू स्वामी समर्थ त्या वारुळातून बाहेर पडतात. ते पाहून तो लाकूड तोडणारा व्यक्ती थोडा भयभीत होतो आणि स्वामींना क्षमा याचना मागायला लागतो. हे बघून श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज हसतमुखाने त्याला माफही करतात आणि आशीर्वाद देऊन पुढे मंगळवेढ्याकडे निघून जातात. मंगळवेढ्याला बराच काळ आपलं कार्य पूर्ण करत असतात. कार्य पूर्ण झाल्यानंतर श्री सद्गुरू स्वामी समर्थ सोलापूर मार्गे अक्कलकोट येथे येतात. अक्कलकोट येथील गावात म्हणजे खंडोबाच्या मंदिरात स्वामी वास्तव्यात राहतात आणि तेथेच पहिल्यांदा भक्तांना त्यांचं दर्शन झालेलं. स्वामी आपलं कार्य तिथे बराच काळ चालू ठेवतात. त्यानंतर स्वामी समाधीस्थ होण्याचं ठरवतात. समाधीस्थ होण्यासाठी स्वामी श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज तेथेच असलेल्या वटवृक्ष आश्रमात समाधी घेण्याचं ठरवतात. तेथे तिने सांजेच्या वेळी स्वामींनी समाधी घेतलेली. स्वामींनी जरी समाधी घेतली असली तरी श्री सद्गुरू स्वामी समर्थ अजूनही तेथे वास्तव्यात आहेत. असं म्हटले जाते की स्वामी जरी समाधीस्थ झाले असले तरी स्वामी कर्दळीच्या वनात अजूनही वास्तव्यात आहे. जसं तिथे आहे वास्तव्यात तसं अक्कलकोट येथेही वास्तव्यात आहेत. भक्तांना आजही त्यांचे शब्द आठवतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.